देशसत्ता न्यूज रिपोर्टर, जनतेचा आवाज, निर्भीड पत्रकारितेचा अभिमान। आपण पाहताय देशसत्ता न्यूज रिपोर्टर चॅनल। आज वडगाव निंबाळकर या ठिकाणी महिलांसाठी अतिशय अभिमानास्पद आणि कौतुकास्पद गोष्ट आहे। वडगाव निंबाळकर या ठिकाणी अनेक महिला बचत गट आहेत। ते महिला बचत गटांना एक आदर्श महिला बचत गट म्हणता येईल असा महिला बचत गट अनुसया महिला बचत गट या ठिकाणी कशा प्रकारे आपली प्रगतीची वाटचाल करत आहे, कशा प्रकारे रोजगार महिलांना मिळवून देत आहे हे आपण या ठिकाणी माहिती करून घेणार आहोत। कशा प्रकारे हा बचत गट चालवत असताना कोणकोणते वेगवेगळे पदार्थ करत असतो, वेगवेगळे पदार्थ बनवत असताना ते पदार्थ मार्केटमध्ये विकल्यानंतर किती प्रमाणामध्ये महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे, किती प्रमाणामध्ये नफा उपलब्ध झाला आहे हे आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। यांची यशोगाथा आपण या ठिकाणी सांगणार आहोत। या यशोगाथेतून अनेक महिलांना रोजगार मिळेल, अनेक महिलांना पाठबळ मिळेल या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो। नमस्कार, काय सांगाल तुम्ही? हा तुमचा व्यवसाय आहे, या व्यवसायाबद्दल परिचय करा, या व्यवसायाबद्दल माहिती सांगा। नमस्कार, माझं नाव रेखा भूपेंद्र जाधव। माझ्या बचत गटाचे नाव सती अनुसया महिला बचत गट। मी 2006ला माझा बचत गट चालू केला आहे आणि त्या सुरुवातीला मला थोडंसं भांडवल मिळालं। मग काय व्यवसाय करायचा हा विचार होता डोक्यात। मग नंतर सुचलं, आमच्या सासूबाई ह्या कर्नाटक साईडच्या आहे, त्या म्हणल्या अगं आपण 5 किलो कैरी घेऊन बघू आणि त्यातनं लोणच्याचा व्यवसाय म्हणजे लोणचं तयार करू। लोणचं तयार केल्यानंतर एक महिला आमच्याकडे आली, ती म्हणली तुमचं लोणचं खाल्ल्यानंतर खूप छान लागलं। तिला थोडं टेस्टला दिलं आम्ही, तर तुम्ही असं करा छोटे पॅकेट करून ते विकायला सुरुवात करा। आम्ही ते सुरुवात केल्यानंतर मग व्यवसाय माझा वाढत गेला आणि आता माझं बचत गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहे आणि माझा व्यवसाय खूप पुढे गेलेला आहे। मला भीमथडीमध्ये स्टॉल मिळाला होता, तेही मार्केटिंग खूप छान प्रकारे झालं आणि मी सरसमध्येही गेले होते, तिथेही छान मिळालं प्रतिसाद। आणि मी जवळजवळ 2,000 ते 5,000 किलो मी कैरी घेते व त्याचं लोणचं बनवते आणि ते लोणचं मला वर्षभर पुरवते आणि मसाले वगैरे मी घरगुती पद्धतीने करूनच त्यात घालते। त्यामुळे हे घरगुती ऑर्गॅनिक पद्धतीचंच लोणचं आहे आणि हे 1 वर्ष ठेवा 2 वर्ष ठेवा हे असं राहतं। आणि नंतर मी त्यासोबत कुरडई आणि पापड आणि सांडग्याचा व्यवसाय चालू केला। त्यातही मला खूप छान प्रकारे मार्केटिंग होतंय। कुरडईचं पण खूप जवळजवळ मी 6 ते 7 पोत्याची कुरडई तयार करते आणि पापडही 10 पोत्याचे व सांडगेही 3 ते 4 पोत्याचे तयार करते। आतापर्यंत तुमचं कोणत्या ठिकाणी लोणचं गेलेलं आहे आणि कशा प्रकारे तुम्ही लोणचं पोहोचवण्याचं काम करत असता? मी उमेद मार्टवरनं पण पोहोचवते लोणचं आणि माझं मुंबई, पुणे, सातारा, बारामती, नगर असं सगळीकडे गेलेलं आहे लोणचं। त्यामुळे आणि ह्याला पण गेलेले आहे, परदेशात पण गेलेले आहे, अमेरिका, अजून दुबई, बऱ्याच ठिकाणी लोणचं गेलेलं आहे माझं। ह्या लोणचं व्यवसायाबरोबर दुसरा कोणता व्यवसाय तुमचा? माझा कुरडई, पापड आणि सांडगे याचा पण व्यवसाय आहे। आता तुम्ही जे कुरडई करता ती किती करता, कसे काय? ती मी कुरडई 7 ते 8 पोत्याची करते। 7 ते 8 पद्धतीची कुरडई करता? हा। जे पापड बनवता ते कसे कोणत्या प्रकारचे पापड आहेत? तांदळाचे पापड आहेत आणि तांदळाचेच बनवते आणि सांडगे हे मुगाच्या आपलं मटकीच्या डाळीचे आहेत। आता ह्यातनं कसा रोजगार उपलब्ध करून दिला तुम्हाला? तुम्हाला आर्थिक नियोजन कसं कुणी केलं किंवा कसं काय केलं तुम्ही? आर्थिक नियोजन उमेद कडनंच, म्हणजे त्यांनीच खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला। त्यांनीच म्हणजे सुरुवात छान करून दिलेली आहे की मार्केटिंग वाढलं त्यामुळे आणि लोणचे खूप खपते। 1 किलो, अर्धा किलो आणि पावशेर अशी 3 क्वांटिटी असतात। 1 किलो लोणच्यामध्ये 1000 आणि अर्धा किलोमध्ये 500 ग्रॅम आणि पावशेरमध्ये 250 ग्रॅम लोणचं असतं। हे महिला बचत गट तुम्ही चालवताय, त्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजन कसं काय मिळालं, कुठे मिळालं, कसं मिळालं? मला हे बचत गटातनं जे लोन मिळतं बँकेमार्फत ते एकदा 5 लाख मिळालेलं, त्याच्या अगोदर एक 1.5 लाख मिळालेलं आणि CIF मधनं 8 लाख मिळालेलं आणि CIF मधनं 1,20,000 रुपये मिळालेले। महिन्याला 15 ते 20,000 रुपये लोणच्याचे मिळतात आणि मी बचत गटातल्या 4-5 महिलांना माझ्याकडे घेतलं आहे आणि त्यांचेही
त्यांनाही व्यवसाय हा म्हणजे माझ्यासोबत घेऊन त्यांनाही 2 पैसे कमवायचं शिकवलेलं आहे आणि त्याही स्वतःच्या म्हणजे आणखीन कुठेतरी काम करत होत्या, त्या माझ्याकडे येत आहेत आणि करतायत. आहे.